नमस्कार, मी राहुल कवटेकर, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा अध्यक्ष. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की 20 तारखेला तुम्ही 100% मतदान करा. हे मतदान म्हणजे आपल्या येणाऱ्या भविष्याचं, येणाऱ्या 5 वर्षाचं आपल्या स्पर्धा परीक्षेचं नियोजन, स्पर्धा परीक्षेचे काटेकोरपणा, स्पर्धा परीक्षेच्या संबंधित सर्व घटनाशी निगडीत आहे. त्याच्यामुळे तुम्ही 100% मतदान करा आणि मतदान करताना खूप विचारपूर्वक मतदान करा. कारण की जर आपल्या विरोधातलं सरकार आलं तर आत्ता आपण पाहिलं की आपल्यासोबत काय काय गोष्टी घडलेल्या आहेत आणि काय काय गोष्टी घडलेल्या नाहीत, या सर्व गोष्टीचा विचारपूर्वक करून तुम्ही मतदान करा. उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार हे दोन सरकार आपल्या येणाऱ्या ह्या 10 वर्षात आपण पाहिले. याच्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारच्या काळात परीक्षा फुटीचे 3 प्रकरण मोठे गुन्हे घडले होते. तो घोटाळासुद्धा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनेच उघडीस आणले होते. सर्व घोटाळे त्याच्यामध्ये आरोग्य भरती असेल, म्हाडा भरती असेल, TET घोटाळा असेल. आणि या 2 सरकारमधला फरक असा होता की या 3 गुन्ह्याचा तपास या सरकारने शेवटपर्यंत केला. शेवटच्या आरोपीपर्यंत पोलिसांनी तपास केला. सर्व गोष्टी घडल्या आणि पेपर कॅन्सल करून परत ते पारदर्शकपणे पेपर घेतले आणि कितीतरी होत करू गोरगरीब मुलं त्या परीक्षेमध्ये लागली नोकरीला. पण नंतर फडणवीसचं सरकार आल्यानंतर या 2 वर्षात 48 परीक्षा फुटीचे प्रकरण घडली आणि या 48 परीक्षा फुटीच्या प्रकरणामुळं कसलाही तपास नाही, कसलाही. यातल्या 90% पेपर फुटी तर आम्हीच बाहेर काढलेले आहेत. तलाठी भरती घोटाळा असेल, तुम्ही पाहिला असेल आत्ताचा, याच्यामध्ये आम्हीच सरकारला पुरावे दिले. विद्यार्थी असून आम्हीच बऱ्याच गोष्टी केल्या. ह्याच्यात 74 बोगस विद्यार्थी बाहेर काढले. त्यांची चौकशी सुरू आहे अजून पण. उस्मानाबाद पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा नोंद केला. त्यात पोलिसांनी कसलाही तपास केलेला नाही. अजूनही आम्ही ऑन रेकॉर्ड सांगतो की कसलाही तपास केलेला नाही. या सर्व बोगस गोष्टीला जर आळा बसवायचा असेल तर आपल्याला हे सरकार बदलावंच लागेल. कारण की मुंबई पोलीस भरतीचा मुख्य आरोपी अजूनही पकडलेला नाही फडणवीस साहेबांना. आणि त्याच आरोपीने परत पोलीस भरती झाली, त्याची फिजिकल दिलं आणि त्याची शारीरिक चाचणीसुद्धा दिली. म्हणजे हे असलं सरकार आहे. हे येऊन काय उपयोग आहे? फडणवीस सरकारला सिरियस विद्यार्थी घेण्यासाठी 1000 फीस करावं लागते. तुम्ही पण विद्यार्थ्यांना मी नम्र विनंती करतो की तुम्ही पण सिरियस आमदार निवडा, जो स्पर्धा परीक्षेच्या निगडीत सर्व प्रश्न सोडवेल, आपला MPSCचा निकाल 45 दिवसाच्या आत लावेल. या सर्व गोष्टीचा विचार करूनच तुम्ही निर्णय घ्या आणि योग्य उमेदवाराला तुम्ही मतदान करा. परत हे असलं अन्यायकारक सरकार नको, नाही तर परत आपली 5 वर्ष वाया जातील. यांनी जागा काढल्या पण सर्व बोगस भरल्या. सरळ सेवा परीक्षेत एकही परीक्षा व्यवस्थित झाली नाही. सर्व पेपर फुटीचे प्रकरण झाले आणि तपास मात्र शून्य. त्याच्यामुळं माझी सर्वांना नम्र विनंती आहे की मतदान करताना व्यवस्थित मतदान करा.